व्लॉगर आहे म्हणून कोणती पण वस्तू कोणत्या पण भावामध्ये देऊ लागले होते. मी म्हणलं व्लॉगर आहे, पागल थोडी नाही म्हणलं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 मिनी व्लॉगच्या 67व्या दिवशी. तर मित्रांनो काय झालं होतं, मी गेले होते काळेश्वरला. आता काळेश्वरला गेल्यानंतर पहिले तर महादेवाचे दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर आम्ही तिथं व्ह्यू वगैरे एन्जॉय केला होता. रुको जरा सबर करो. आता मी काळेश्वरला गेले होते म्हणून माझ्या भाच्याला कोणी सांगलं होतं की त्याचा कॉल आला होता की मला माऊट ट्रॅक्टर घेऊन ये म्हणून. आता काळेश्वर मध्ये खूप सारी जत्रा भरते आणि तिथं मी पहिल्याच दुकानामध्ये गेले होते आणि तिथं मी ट्रॅक्टरचा भाव विचारला होता. तर त्यांनी मला 180 म्हणले होते. तर मी 160 पर्यंत कसं तरी आणलं होतं त्यांना. आता मला वाटलं हे ट्रॅक्टर मला स्वस्त पडलं काय की. असंच आम्ही फिरत फिरत पुढच्या एकदम लास्टच्या दुकानापर्यंत गेलो आणि तिथे ट्रॅक्टरचा भाव विचारला होता. तर तिथं म्हणले 120 रुपयाला. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है. मी मला 40 रुपयाचा चुना लावून कोण घेईल म्हणलं. पहिले तर त्या दुकानामध्ये गेले आणि ट्रॅक्टर वापस केला आणि पैसे घेऊन आले. मग परत दुसऱ्या दुकानामध्ये ट्रॅक्टर घेतला होता मी आणि त्याचबरोबर हे नकली साप पण घेतला होता, जे की दिसायला एकदम असलीच दिसू लागला होता. आणि अजून एक म्हणजे की 50 रुपयावाली गाडी घेतली होती मी, जे की मला दिसायला खूपच छान वाटली आणि चालवायला तर एकच नंबर होती. आता मी तिथंच लहान लेकरासारखं ती गाडी घेऊ लागले होते, कारण की हे गाडी फ्लिप मारते. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. म्हणजे टक्कर जरी बसली की ते उलटी होते आणि डबल चालू होते. असा काही दिवस गेला होता माझा काळेश्वरला आणि जाता जाता आम्हाला दिसला महाप्रसाद. मग काय महाप्रसाद सोडायचा नसते असं म्हणून खाऊन आलं आम्ही. आणि काळेश्वरचं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर घरी येताना हे भाऊ भेटला होता मला. आता याने मला 3000 फॉलोअर्स होते तेव्हापासून फॉलो केलेलं आहे आणि असंच सपोर्ट करत जा तुम्ही मला. बाकी भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.